नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करण्याआधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आता बघूयात आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण कोरोना लसी संदर्भातली आणि त्याच्या वितरणासंदर्भातली एक महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत FDA भवनात पार पडली. आणि या बैठकीनंतर देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी पत्रकार परिषद घेत लसीकरणासंदर्भातल्या ड्रायरन संदर्भातली माहिती दिली. देशात ड्रायरनची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्राकडून राज्यांना लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती देखील हर्षवर्धन यांनी दिली. कोल्ड स्टोरेजची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाबद्दल नक्कीच यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोबतच कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचं देखील त्यांनी कौतुक केलं. प्रयास करना है कि किसी भी प्रकार की कमी ना छोड़कर, जो खासकर आज हम जिस विषय पर चर्चा करने के लिए एकत्रित हुए हैं कि वैक्सीनेशन का काम स्मूथली, थॉरोली, कॉम्प्रिहेंसिवली, अच्छी तरीके से बिना किसी प्रकार की उलझनों के, रुकावटों के, बॉटलनेक्स के हम ठीक से संपन्न करा पाएँ। और मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जितनी डिटेल में हमारे साथियों ने सारी गाइडलाइंस पर काम किया है, उसको अगर गहराई से समझकर और उसकी ट्रेनिंग और उससे जुड़ी हुई जानकारियाँ नीचे तक अगर हमने ठीक से सबसे शेयर की और उसके साथ साथ उसके मॉनिटरिंग मैकेनिज्म भी अपनी अपनी व्यवस्थाओं में ठीक से खड़े किए, तो मुझे पूरा विश्वास है कि अगले कुछ महीनों में हमारा ये वैक्सीनेशन का प्रकल्प जो है ये भी बहुत स्मूथली निकल जाएगा और कोविड के खिलाफ जंग की जो एक ये प्रकार से अंतिम जो चरण है, इसमें भी हम लोगों को भारी सफलता मिलेगी। कोरोना वॉरियर्स हैं, डॉक्टर्स हैं, हमारे फ्रंट लाइन पे जिन्होंने काम किया है, जो अस्पताल में दूसरा नर्सिंग स्टाफ और दूसरे लोग हैं और दूसरे फ्रंट लाइन वर्कर्स हैं, उनको भी हम लोग हृदय से आज अभिनंदन भी करना चाहते हैं, बधाई भी देना चाहते हैं। उन्होंने अपने प्राणों को खतरे में डालकर और हम लोगों के प्राणों की रक्षा की है। बहुत सारे हमारे साथी इसमें शहीद भी हो गए, चले भी गए, लेकिन उसके बावजूद भी एक साल के बाद भी जो आप सब लोग हैं देश में, वो थके नहीं। और 2021 का प्रारंभ होने पे भी जैसा कि हम देख रहे हैं कि सब लोग काम के ऊपर आकर जुट गए हैं। ये अपने आप में हमारे सभी, खासकर स्वास्थ्य से जुड़े हुए जितने भी देश भर में लोग हैं, अधिकारी हैं, सब हैं, डॉक्टर्स, इनको मैं हृदय से आपको सबको बधाई देता हूँ। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाची लस मिळणार आहे आणि देशभरात त्यासाठीच उद्या कोरोना लसीच्या ड्रायरनची चाचणी होणार आहे. महाराष्ट्रातही नागपूर, जालना, पुणे आणि नंदुरबारमध्ये ड्रायरन होणार आहे. आणि या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलंय तेही ऐकूयात. भारत सरकारने या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपल्या राज्याला ड्रायरनसाठी 2 तारीख देण्यात आलेली आहे. ड्रायरनची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नंदुरबार आहे, मराठवाड्यातून जालना आहे आणि त्या ठिकाणी विदर्भातून नागपूर आहे. अशी 4 जिल्हे आपण निवडलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 25 लोकांच्या संदर्भात एक ड्रायरनचा अनुभव त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि या संदर्भात म्हणजे लसीकरण मोहिमेसाठी आता केंद्र सरकार सज्ज झालंय. काही वेळापूर्वीच आपण आरोग्यमंत्री काय म्हणतात तेही ऐकलं. आणि ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र आणि राज्य यांच्यातल्या समन्वयाची चाचपणी म्हणून उद्या म्हणजे 2 जानेवारीला सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जाईल. त्यासाठी सगळ्या यंत्रणा आता सज्ज झाल्यात. महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांची ज्याच्यासाठी निवड करण्यात आली आहे आणि यामध्ये लसीकरणाची व्यवस्था कशी करायची हे सांगितलं जाईल. नागपूर जिल्ह्यातल्या 3 केंद्रांची यासाठी निवड करण्यात आली आहे, ज्यात नागपूर महापालिकेचं प्राथमिक आरोग्य केंद्र, डागा रुग्णालय आणि कामठी इथल्या ग्रामीण रुग्णालय या केंद्रांचा यात समावेश करण्यात आलाय. आणि आता बातमी, औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तसंच हा निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध आहे, शिवसेनेला पाहिजे त्यात आम्हाला पडायचं नाही असं देखील पाटील म्हणाले.
गेल्या 2 दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा वाद चांगलाच गाजतोय. महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेले काँग्रेस आणि शिवसेना या मुद्द्यावरून आता जाहीर वाद घालतायत. राष्ट्रवादीचं मात्र यात मौन पाहायला मिळतंय. बघूयात भाजपच्या भूमिकेसंदर्भात नेमकी काय भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. आपण बघतोय भाजपनं मौन बाळगलेल्या काही वेळापूर्वीच या संदर्भात नेमकं विविध पक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेतलं होतं आणि त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करणं हा नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही असं आता चंद्रकांत पाटील म्हणाले. ज्या वेळेला हे गोधड्या भिजवत होते त्यावेळेला बाळासाहेबांनी ही मागणी केली आहे. आनंद आहे ना, मग ती बाळासाहेबांनी केलेली मागणी आता लावून धरा. काँग्रेस तर असं म्हणते आहे की बा आम्ही औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही, तर शिवसेने भूमिका घोषित करावी. आणि शिवसेने भूमिका काय घोषित करावी, त्या दोघांमधला विसंवाद याविषयी आम्हाला काही पडलेलं नाही. आमची भूमिका औरंगाबादचं नाव आहे संभाजीनगर झालं पाहिजे ही 100% राहणार. तर संभाजीनगर नाव का चालत नाही आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नामांतर चालतं पण संभाजीनगर का नाही असा सवाल भाजपच्या धार्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी बाळासाहेब थोरातांना हा प्रश्न विचारलाय. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचं मूळ नाव काय आहे हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. त्यांचं नामांतर तुम्हाला चालतं, मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. नामांतराला आमचा विरोध आहे असं म्हणणाऱ्या बाळासाहेब थोरातांना माझा प्रश्न आहे की त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचं मूळ नाव काय आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यांचं नामांतर तुम्हाला चालतं, पण औरंगाबादचं संभाजीनगर झालेलं चालत नाही. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नामांतराचा उपयोग करायचा हे धंदे काँग्रेसने बंद करावेत. त्यांचा इटालियन अजेंडा महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्राची जनता इथल्या अस्मितेशी आणि ज्यांनी आपली धर्म संस्कृती टिकवून ठेवली अशा महापुरुषांशी बांधील आहे. त्याच्यामुळे औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे. आणि लाचार झालेल्या शिवसेनेला सुद्धा माननीय उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांना माझं आव्हान आहे की मर्दानगीची पोकळ भाषा करण्यापेक्षा संभाजीनगर धाराशिव असं नामांतर करा आणि खरी मर्दानगी दाखवा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा इथल्या स्मृतीस्तंभाला काही वेळापूर्वी भेट दिली आणि यानंतर माध्यमांशी बोलताना आठवले यांनी मी रिपब्लिकन ही नवी संकल्पना मांडली. बघूयात ते काय म्हणालेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे जे 2021 वर्ष आहे, या वर्षामध्ये शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, सवर्ण असतील, या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी हे मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आणि 2021मध्ये मात्र जो कोविड-19 आहे तो संपलेला असेल, त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता मी रिपब्लिकन, माझी घोषणा आहे की मी रिपब्लिकन, अशा पद्धतीनं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे मी रिपब्लिकन. आणि त्या मी रिपब्लिकनला प्रोत्साहन देण्यासाठी मी सगळ्या देशभरामध्ये मी प्रयत्न करणार आहे आणि रिपब्लिकन पक्ष साऱ्या देशामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घालून दिलेले नियम आणि अटी पाळत भाविक अंबाबाईचं दर्शन घेत आहेत. मंदिर परिसरातली दुकानं देखील आजपासून सुरू करण्यात आली आहेत. या मंदिर परिसरात त्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याचबद्दल अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुरकर. नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविकांसाठी दर्शनाची जी वेळ आहे ती आता वाढवण्यात आली आहे. पहाटे 6 वाजताच मंदिर सुरू करण्यात येणार आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे यापुढं मंदिरातली आतली जी दुकानं होती ती दुकानं आपण बघतोय आत्ता की ती उघडण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाद्वारचा जो दरवाजा होता म्हणजे पश्चिमेकडचा दरवाजा तो देखील आता भाविकांसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून
महिन्यांपासून जो महाद्वारचा दरवाजा बंद होता तो आता उघडला जाणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी दाखवतोय ही तुडुंब अशी गर्दी. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेऊन आपण कार्याला सुरुवात करावी या भावनेने हे सगळे भाविक जे आहेत ते अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. राज्यभरातल्या अनेक भागातून आणि राज्याच्या बाहेरून देखील मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. प्रामुख्यानं नवरात्री आणि मंगळवारी शुक्रवारी अशी गर्दी पाहायला मिळत असते. पण आज देखील शुक्रवार आहे आणि आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे. 1 जानेवारी 2021 या सालातला आजचा पहिला दिवस आहे. त्यामुळं आजच्या या पहिल्याच दिवशी ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मास्क तर प्रत्येकानं घातलेलेच आहेत. त्याचबरोबर जरी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसलं तरी जे बाकीचे नियम आहेत ते सगळे नियमावली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जी काही नियमावली लावण्यात आली आहे ती सगळी नियमावली पाळतच भाविक जे आहेत ते अंबाबाईचं दर्शन घेत आहेत. संदीप रासगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. अंबाबाई मंदिराच्या दर्शन रांगेतली गर्दी तर आपण पाहिलेली आहे. पण आत्ता आलेलो आहे मुख्य गर्भगृहाजवळ. आपण जर पाहिलं तर बाहेर देखील या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक दर्शन घेत आहेत. हा समोरचा जो आहे तो पितळी उंबरा आहे. त्याच्या बाहेरूनच बॅरिकेडिंग केलेलं आहे मंदिर प्रशासनानं आणि त्याच्या बाहेरूनच आतापर्यंत सामान्य भाविकांना देवीचं दर्शन घेता येतं. या पितळी उंबऱ्याच्या आत अजूनही सोडलं जात नाही. दुसऱ्या बाजूला चित्र मी दाखवतो. हे मनमोहक असं आज सकाळची जी पूजा आहे ती बांधून झालेली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास ही दृश्य मी दाखवतोय. करवीर निवासिनी अंबाबाईची थेट मुख्य गर्भगृहातून. आणि ह्याच देवीच्या दर्शनासाठी खरं तर राज्यभरातूनच नाही तर देशभरातल्या अनेक भागातून भाविक येत असतात. आणि आत्ताही आपण पाहतोय की ही पूजा बांधून झालेली आहे. सकाळपासून जे काही धार्मिक विधी असतात दररोजच्या प्रमाणात ते पार पडलेले आहेत. आणि वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी याच देवीच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या भागामधून पर्यटक असतील भाविक असतील हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना देखील 2021 या सालच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अंबाबाईचं दर्शन तर आम्ही तुम्हाला घडवलेलंच आहे. या निमित्तानं संदीप रासगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि कोल्हापूरनंतर जाऊयात पंढरपुरात. इथे देखील श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत. नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि वर्षभराच्या कामाची सुरुवात करण्यासाठी म्हणजे पहिल्या दिवशी इथे भाविक दर्शनासाठी येताना दिसतात. इथे देखील फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. त्याचबरोबर इथले भाविकही प्रार्थना करतायत की कोरोनाचं संकट लवकरात लवकर संपू दे. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात गाभारा आपण सध्या बघतोय कशा सुंदर असा सजलाय या आकर्षक फुलांनी. इथे झेंडू, जरबेरा त्याचबरोबर शेवंती आणि गुलछडीच्या सगळ्या फुलांनी हा सगळा परिसर इथे सजवण्यात आलेला आहे. सोखांबी मंडप, चौखांबी मंडप इथे सजवण्यात आलाय. वारकरी संप्रदायाची टाळ, मृदुंग, चिपळ्या अशी वाद्यांची चित्र देखील यात दाखवण्यात आली आहेत. आळंदीचे विठ्ठल भक्त प्रदीप प्रकाश ठाकूर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं ही आकर्षक सजावट करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 हे वर्ष अत्यंत आव्हानात्मक गेलेलं आहे आणि अनेक समस्यांना सर्वांनाच तोंड द्यावं लागलेलं आहे. परंतु 2021 हे नववर्ष सगळ्यांना सुखसमृद्धी जावो यासाठी विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत हे आहेत. काय सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे नववर्षाबद्दल? नववर्षाबद्दल असं आहे की पंढरी आज खूप वर्षानंतर पोरकी वाटते आणि मंदिरात खूप उदास वाटतंय आणि लोक नाहीत. त्याच्यामुळे तिथे एक प्रकारची ऊर्जाच कमी झाल्यासारखी वाटते. किमान पांडुरंगाचं दर्शन सुरू व्हावं, स्पर्शाचं दर्शन सुरू व्हावं आणि नवीन वर्षामध्ये सर्वांना पांडुरंगाची कृपा लाभावी हीच खरी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही औरंगाबादहून आलेलो आहोत आणि पांडुरंगाला एवढीच विनंती आहे का जे आपल्या मागे 1 वर्ष म्हणजे 5-6 महिन्यामध्ये जे हे झालेलं आहे कोविडमुळे ते लवकर लवकर दूर व्हावं हीच पांडुरंगाची आधी प्रार्थना करतो. तुम्ही काय सांगाल, कुठून आला आहात? काय? आम्ही बुलढाणा जिल्हा देऊळगराजे शहराहून आलो आहे. आम्ही दरवर्षी नवीन वर्षाला इथं जात असतो. इथून 365 दिवसाचं रिचार्ज मिळते, वर्षभरात जगण्याची एक शक्ती मिळते. म्हणून दरवर्षी नवीन वर्षासाठी इथं आम्ही दर्शनाला येत असतो. मानवतेच्या ह्याच्यावरचं संकट सगळं दूर व्हावं आणि स्पर्श दर्शन चालू व्हावं अशी प्रत्येकाची भावना आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि त्यासोबतच चंद्रपुरात कारण नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देवी दर्शनाचा इथे प्रघात आहे आणि सरतं वर्ष भक्तांसाठी खूप संकट देणारं होतं. पण 7 महिने इथे मंदिरासह सगळीच मंदिरं भक्तांसाठी बंद होती. पहिल्यांदाच अशा पद्धतीनं या महत्त्वाच्या कारणामुळे ही मंदिरं बंद ठेवण्यात आलेली होती. पण या वर्षात कोविड रुग्णांची संख्या सरत्या वर्षात म्हणजे काही
प्रमाणात त्याचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करूनच इथे मंदिरं पुन्हा एकदा उघडण्यात आली आहेत. शहरातल्या गोंडकालीन ऐतिहासिक महाकाली मंदिरात इथे भक्तांची आज सकाळपासूनच रीघ लागलेली आहे. 2021 हे नवीन वर्ष समाधानाचं जावं अशी भावना इथे भाविक व्यक्त करतायत. नाशिकमध्ये पोलिसांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर कारवाई केली. काहींना इथे उठावाशांची शिक्षा सहन करावी लागली तर काहींना लाठ्यांचा प्रसाद मिळालाय. कारण कोरोना संकटात आपल्याला माहिती आहे एकीकडे निर्बंध घालण्यात आलेले आहेत कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी, पण या नियमांचं ज्यांनी उल्लंघन केलं त्यांना मात्र या सगळ्या शिक्षेला सामोरं जावं लागलंय. पोलिसांनी इथे ही कारवाई केली. रात्री कर्फ्यू असूनही बिनधास्तपणे हे सगळेजण फिरत होते आणि त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करणं भाग होतं. पुढे जवळ ठाण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई केली आहे. सकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त तळीरामांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मुंबईत देखील नवीन वर्षाच्या स्वागतावेळी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी जे तळीराम वाहतुकीचे नियम झुगारून बाहेर पडले होते अशा काही तळीरामांवर मुंबई पोलिसांनी देखील कारवाई केली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. यवतमाळमधली पोलिसांनी 2.5 लाखांचा गुटखा जप्त केलाय. शहरातल्या शिंदेनगर परिसरातल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि हा गुटखा जप्त केलाय. या प्रकरणी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटकही करण्यात आली आहे. आलोक आणि अजय यादव अशी त्या दोघांची नावं कळतात. 1 जानेवारी 1848ला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाड्यामध्ये देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आणि त्यानिमित्तानं आज भिडेवाड्यात राज्यातल्या तरुणींनी एकत्रित येत फुले दाम्पत्याच्या आठवणींना उजाळा दिला. भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाची घोषणा जरी झालेली असली तर इथे जागेचा वाद सुरू आहे आणि त्यामुळे कोर्ट कचेऱ्यात हा निर्णय लटकतोय. त्यामुळे हा वाद कधी मिटणार असा सवाल इथे उपस्थित करण्यात आला. आज 1 जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि हा दिवस अनेक कारणांसाठी त्याचं महत्त्व आहे. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्री शिक्षणाची पहाट झाली तो हा दिवस आहे. अर्थातच 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली तो हा दिवस आहे. आणि पुण्यामध्ये भिडेवाडा जिथं ही पहिली शाळा सुरू झाली आणि या सगळ्या मुलींना शिक्षणाची द्वारं खुली झाली तिथं दरवर्षी येऊन या स्मृती जागवल्या जातात. आपण पाहतोय की पुणे महापालिकेने इथं नीलफलक देखील लावलेला आहे, परंतु त्याची काय अवस्था आहे बघा किंवा दुरवस्था काय आहे. खरं तर हे राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी आहे आणि त्यासाठी कोर्टामध्ये सुद्धा लढाई आहे. परंतु अक्षरशः जीर्ण झालेला हा वाडा आहे. परंतु एकेकाळी याच वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी एक प्रकारे स्त्री शिक्षणाची कवाडं जी आहेत किंवा दारं आहेत ती खुली केली आणि आजही आपण बघतोय की सावित्रीच्या लेकी असतील त्या येऊन ही आठवण जी आहे ती जागवत असतात. आता ही तरुण मंडळी आपण बघतोय आणि त्यांच्या हातामध्ये बोलके फलक आहेत. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही फातिमाच्या लेकी, फातिमा या देखील त्यांच्या सहकारी होत्या. स्मारक व्हावे अशी मागणी आहे. कारण काय अवस्था आहे, कोर्टामध्ये केस आहे, वाडा अक्षरशः जीर्ण झालेला आहे. काहीच होऊ शकत नाही का? नाही, मला असं वाटतं की जोर लावायला पाहिजे. जेवढा जोर लावायला पाहिजे तेवढा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये पण लावू. कारण ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. पुण्यामध्ये अख्ख्या देशातली पहिली शाळा चालू होते आणि त्याचा आर्काईव्ह म्हणून केला जात नाही याची ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की इकडनं तरुणाई जाते, त्यांना या वाड्याचं स्ट्रक्चर बघून लक्षात सुद्धा येत नाही की इथे मुलींनी म्हणजे मुलींना हे लक्षात येत नाही की आपण आज इथे आहोत, शिकलेलो आहोत ते ह्या एका वाड्यामुळे शिकलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की आम्ही तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय नेटाने आणि जोर लावून हा वाडा राष्ट्रीय स्मारक होईल याची मागणी निश्चितपणे करणार. बघूयात आपण काय तोडगा निघतो. परंतु आज आपण महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असेल यांना आपण वंदन करूया, त्यांचं स्मरण करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली हिंजवडी माण परिसरातल्या राक्षे वस्तीवर नवीन वर्षाच्या पहाटेच गव्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे इथे त्याचा शोध घेतला जातोय. उसाच्या शेतात तो लपल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता तिथे शोध मोहीम राबवली जाते. तर एकीकडे 31st काल सेलिब्रेशन सुरू असतानाच धारावीमध्ये काल अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली होती आणि त्या अजगराला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलातील मुरलीधर जाधव या धाडसी हवालदारानं हे अजगर कसं बाहेर काढलं हे आपण बघतोय आणि त्यामुळे इथे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अजगर घरात शिरलं त्यामुळे धारावीत मोठ्या प्रमाणात ते पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. अजगराला पकडताच लोकांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केलाय आणि या पोलिसाचं अभिनंदनही केलंय. पोलिसांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण हवालदार मुरलीधर जाधव यांना काही तरुणांनी उचलून घेत जल्लोषही केला. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.